आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 4,500 रुपये आले. सर्व लाडक्या बहिणींना मिळाले पैसे. तर बघा, पैसे वाढून आले आणि जास्त पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. तर ही अपडेट ऐकताच सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्त पैसे येणे सुरू झाले. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना बहिणींनो. अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आले. हो, 4,500 रुपये आले. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, तर काही बहिणींना पैसे आले आणि काही बहिणींना पैसे अजून आले नाही. ओके, ज्यांना पैसे नाही आले त्यांनी कमेंट करून नो टाईप करा. ज्यांना पैसे आले त्यांनी यस टाईप करा. चला पटापट कमेंट करा. आता पुढे सर्व अपडेट तुम्हाला सांगतो मी. जरी आले नसतील तर केव्हा येणार पैसे सांगतो. चला लाडक्या बहिणींनो, आता सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे तुमच्यासाठी. हे बघा, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नसेल तर सांगतो मी तुम्हाला, पैसे तुमच्या खात्यामध्ये आज केव्हा येतील. ओके, सर्व सांगतो. तसेच महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन निर्णय जे आहेत ते नवीन निर्णय घेण्यात आले. नवीन निर्णय, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ते पण सांगतो तुम्हाला. तसेच महत्त्वाचं, आजच्या बातम्या, आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगतो. सर्व माहिती आहे. व्हिडिओ थोडा लांब असणार आहे, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु या 26 मिनिटात तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही. डायरेक्ट हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर, कारण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगून टाकणार आहे. ओके, चला आता तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणींनो. पूर्ण बघा व्हिडिओ. तुम्हाला सर्व एक एक माहिती सिंपल सोप्या भाषेत सांगतो. 4,500 रुपये थेट लाडक्या बहिणींना. हो, 4,500 रुपये. सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. आता बघा, ही अपडेट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. काही जण काय करतात, कमेंट करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मग काही समजत नाही त्यांना. त्यामुळे पुन्हा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे. अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल. ओके, आता बघा लाडक्या बहिणींनो, आता इथे भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना हप्ता मिळणे बंद झाले. ओके, जवळपास 26 लाख बहिणी समोर आल्या ज्या अपात्र आहेत. आता या 26 लाख बहिणींची काटेकोरपणे अजून तपासणी केली जात आहे. म्हणजे कन्फर्म हे चेक होणार आहे की खरंच या बहिणी अपात्र झाल्या का. या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. म्हणजे सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे बघणं चालू आहे. आणि काही मिस्टेक असेल, चुकीचं जरी असेल तर मग अपात्र केलं जात आहे. आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता टाकणे सुरू झालेला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे, हप्ता येणे सुरू झाला. ओके, सांगतो तुम्हाला तर सर्व त्याबद्दलच आपल्याकडे सर्व माहिती आलेली आहे. तुम्ही शेवटपर्यंत माहिती बघा. अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही अपडेट ऐकल्यावर तुम्ही आता सर्वजण खुश होणार आहात. आता महत्त्वाचं, किती जिल्ह्यात पैसे आले आणि कोणाकोणाला पैसे आले यादी आलेली आहे. ती यादी तुम्हाला दाखवतो, कोणाकोणाला पैसे आले आज आणि 4,500 रुपये. चला सांगतो सर्व त्याबद्दल. आता माहिती बघा तुम्ही. चला लाडक्या बहिणीनं सांगतो आता. हे बघा, आता महत्त्वाचं म्हणजे नीटपणे समजून घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना जे पैसे येणे सुरू झाले आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. 4,500 रुपये आणि काही बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये. हो, सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणे सुरू झाले. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तुमची संपूर्ण प्रतीक्षा संपलेली आहे बहिणींनो. चला आता त्याबद्दलच आपण सर्व माहिती जाणून घेऊया.
ज्या बहिणी पात्र आहेत आणि तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे बहीण. आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल. आणि तुम्ही पात्र असाल आणि तुमचं आधार कार्ड जरी बँकेशी लिंक नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाईल. बरं, या महिना जो आहे या महिन्याचा हप्ता तो थांबवला जाईल मग, कारण ते महत्त्वाचं आहे. कारण DBT मार्फत पैसे येतात, त्यामुळे आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजेच, अन्यथा हप्ता बंद होईल, म्हणजे थांबवलं जाईल. परंतु पुढे चालून तो मिळू शकतो. परंतु आताच जरी तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता किती जिल्ह्यात हप्ता आला ते आपण समजून घेऊया. किती जिल्ह्यात हप्ता पडला त्याबद्दल माहिती सांगतो तुम्हाला. सर्व माहिती आलेली आहे, काही टेन्शन घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आहेत, सर्व कामाच्या बातम्या आहेत. आणि जी माहिती आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. चला त्याबद्दल पण आपण आता जाणून घेऊया. बघा आता त्याविषयी सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत. चला लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही इथून माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. पहिले बघा अपडेट आलेले आहे, पहिले अपडेट समजून घ्या. महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेले आहेत. बघा, रक्कम परत करण्यास सुरुवात झालेली आहे. कशामुळे रक्कम परत? बघा, या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी आतापर्यंत प्रत्येकी सुमारे 19,500 रुपयाचा लाभ घेतला आहे. त्याद्वारे एकूण 4,29,000चा लाभ झाला आहे. ही रक्कम परत करण्यास सुरुवात झाली असून बहुतांशी या 22 महिलांनी ही रक्कम जी आहे ती परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर बघा, आता रक्कम का परत केली जात आहे? भरपूर बहिणी अपात्र होत्या, काही सरकारी कर्मचारी होत्या, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त, तसेच आयकरदाता आहेत, इन्कम टॅक्स भरतात, तरी पण अशा बहिणी 1,500 रुपये दर महिन्याला घेत होत्या. तर अशा बहिणी अपात्र झाल्या आणि कारवाई होईल, त्यामुळे अशा बहिणींनी आता रक्कम जी आहे ती रक्कम परत करण्यास सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजे पैसे परत या लाडक्या बहिणी आता करत आहे. पुढे बघा, अजून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजना लाभार्थी पडताळणी दरम्यान 51,430 लाभार्थी महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. बघा, 51,430 लाभार्थी महिलांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आलेला आहे. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदच्या कर्मचारी असलेल्या 199 बहिणींकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. बघा, जिल्हा परिषदच्या कर्मचारी होत्या या बहिणी, 199 बहिणी होत्या. या बहिणींनी पण लाभ घेतला होता, त्यामुळे या बहिणींकडून आता ते पैसे वसूल केले जात आहे आणि कारवाई देखील होणार आहे. बघा, मी तुम्हाला आधीपासूनच सांगत आहे, जर तुम्ही योजनेत बसतच नाही तरी तुम्ही लाभ घेत आहे तर तो लाभ सोडून द्या, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल, हे मी तुम्हाला पहिलेपासूनच सांगत आहे. त्यामुळे बहिणींनो, जरी तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही आताच लाभ सोडून द्या लाडकी बहीण योजनेचा, मग तुमच्यावरती कारवाई होणार नाही. आणि मग ते जरी नंतरून चेकिंग झाले आणि ते जर तुम्हाला सापडलं की बुवा या बहिणी सरकारी कर्मचारी असून लाभ घेतात, तर मग कारवाई होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही आत्ता स्वतःच तुम्ही जाऊन तिथे हे करू शकता की आम्ही या योजनेत पात्र नाहीत, त्यामुळे आम्हाला हा लाभ नको हवा आहे, असं तुम्ही तिथे अर्ज देऊ शकता. ओके, बघा, आता महत्त्वाची माहिती, ज्यांना हप्ता सुरू झाला त्यांच्याबद्दल माहिती आलेली आहे. बघा, पहा, आता लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे. हे बघा, आता ज्यांनी पण या योजनेमध्ये अपात्र जरी असाल तुम्ही तरी योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे चुकीचे पद्धतीने तुम्ही लाभ घेत असाल तर सोडून द्या, म्हणजे तुम्ही योजनेत पात्रच नाही हे तुम्हाला पण माहिती आहे तर लाभ सोडून द्या. ओके, पुढे बघा,
ही जी योजना आहे गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं वारंवार स्पष्ट केलं आहे. मात्र असे असतानाही शासकीय नोकरी गल्लत पगार असतानाही आर्थिक प्रलोभनातून हे बघा आर्थिक प्रलोभातून जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांवर कार्यरत तब्बल 199 कर्मचारी बहिणींनी योजनेचा लाभ घेतला. बघा ही योजना गोरगरीब महिलांसाठी आहे. त्यामुळे यामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत, आयकर करतात, त्यांनी लाभ सोडून द्या. 4 चाकी वाहन असेल तर लाभ सोडून द्या. ओके, त्या महिलांनी लाभ सोडून द्या. जरी नाही केलं तर मग सरकार पुढे तुमच्यावरती कारवाई करेल, मग तुम्हालाच ते पस्ताव होईल. त्यामुळे आताच तुम्ही लाभ सोडून द्या. ओके, जरी 4 चाकी वाहन असेल तर लाभ सोडून द्या. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर लाभ सोडून द्या. सरकारी कर्मचारी असेल तर लाभ सोडून द्या. आयकर देत असाल, इन्कम टॅक्स भरत असाल तरी पण तुम्ही लाभ सोडून द्या. ओके, ठीक आहे. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे येणे सुरू झाले. आता कोणत्या बहिणींना 4,500 रुपये कसे काय, आता चला त्याबद्दल सांगतो मी. 3 महिन्याचे पैसे बाकी आहेत. काही बहिणींचे 3 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत, त्यांना 3 महिन्याचे 4,500 रुपये येणे सुरू. त्यानंतर काही बहिणींचं जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये येणार आहेत. 2 महिन्याचे पैसे येणार आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत अशा बहिणींना मग 1,500 रुपये येणार आहेत ऑगस्टचे. ओके, आणि पैसे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. हो, 3 महिन्याचे पैसे बाकी असतील तर 4,500 रुपये मिळणार आहेत. 2 महिन्याचे पैसे तुमचे बाकी असतील तर 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि सर्व हप्ते रेग्युलर मिळाले तर तुम्हाला मागील महिन्याचे ऑगस्टचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आलं लक्षात? तर अशी ही माहिती समोर आली होती आणि असं होणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल की 4,500 रुपये कशाची रकमेत वाढ झाली का? रकमेत वगैरे वाढ झालेली नाही. 4,500 रुपये अशा बहिणींना मिळणार आहेत ज्या बहिणींचे मागील 3 हप्ते थांबलेले होते. 3 हप्ता जो आहे तो थांबलेला होता, त्यामुळे त्यांना 4,500 रुपये मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे मागील हप्ते मिळून ते 4,500 रुपये रक्कम होते. आणि जर तुम्हाला सर्व हप्ते मिळाले असतील तर मग फक्त 1,500 रुपये ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला मिळतील. हे झालं क्लिअर? आणि जवळपास पैसे अजून सुरू झालेले नाही. जवळपास 5 किंवा 6 तारखेपर्यंत पैसे येणे सुरू होणार आहे. 5 किंवा 6 तारखेपर्यंत वाट बघा. 5-6 तारखेपर्यंत पैसे येईल. आलं लक्षात? बघा आता महत्त्वाच्या ताज्या बातम्या. चला आता महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत आपण. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगितली एकदम नीटपणे, सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल मी माहिती दिलेली आहे. आता जी माहिती आपण बघणार आहोत, आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता, आणि इथून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी. ओके, या बातम्या कामाच्या आहेत. व्हिडिओ कट करू नका, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. माहिती तुमच्यासाठी आहे. चला बघा आता. हे बघा, पहिली बातमी तुम्ही बघू शकता. आता 10 तासांची शिफ्ट होणार. बघा आता 10 तासांची शिफ्ट होणार. फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा. हे बघा, प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 10 तास करण्याची शक्यता आहे. नवयोजित कर्मचाऱ्यांना 10 तास काम करावे लागू शकते. महाराष्ट्र सरकार याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. हे बघा, मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात जे आहे चर्चा चालू आहे. कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मागच्या वेळी बैठक झाली तेव्हा, आणि यावर बरीच चर्चा देखील झाली. आता खाजगी कर्मचाऱ्यांना 10 तास काम करावं लागणार आहे. हे बघा, सरकार महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा 2017 मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांचे कमाल कामाचा वेळ हा 10 तास करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा कायदा राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळे यासाठी असणार आहे. बघा पुन्हा सांगतो, दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळ. ओके, दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळ यासाठी असणार आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 तास काम करावे लागेल. पुढे बघा, हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार राज्याच्या कामगारावर
विभागाने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत बदल करण्यासाठी काही प्रस्ताव ठेवले आहेत. अहवालात म्हटलं आहे की कामगार विभाग 2017च्या कायद्यात 5 मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाचा तासात वाढ. ओके, तर बघा ही माहिती होती पहिली. चला ही बातमी पहिली समजली. बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. चला बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. सर्वांनी महत्त्वाची बातमी आहे. झेंडूची मागणी वाढली, दसरा नवरात्र सणासाठी भावात तेजी अपेक्षित. बघा झेंडूची जी काही मागणी आहे ती वाढलेली आहे. पुढे अजून दसरा आहे, नवरात्र आहे, त्यामुळे ही झेंडूची जी काही मागणी आहे ती वाढलेली आहे. बघा सण उत्सवात झेंडूला मागणी वाढते. 3 महिन्यात जे येणारे नगदी पीक आहे शेतकऱ्यांना दिलासा देत असून यंदा बाजारात झेंडूची किंमत 10 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर झेंडूची किंमत ही 100 रुपयापर्यंत पोहोचली आहे आणि येत्या काळात भावात तेजी होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे. पुढे बघा पारद व वडसावंगी परिसरातील पावसाळी हंगामात लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांना यंदा बाजारपेठेत चांगली मागणी मिळत आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अमरावती, हिंगोली आणि सोलापूर सारख्या शहरातील फूल बाजारात झेंडूच्या फुलांना प्रति किलो 60 ते 100 रुपये दर मिळत आहे. ओके, हे बघा मागील कारणे. आता धार्मिक स्थळांवरील गर्दी, यात्रांचा हंगाम आणि विविध सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची मागणी जी आहे ती वाढली आहे. परिणामी या परिसरातील शेतकरी खाजगी वाहने वापरून थेट बाजारात झेंडू विक्री करत आहेत, ज्यामुळे त्यांना चांगला हमीभाव मिळत आहे. ओके, तर आता हे बघा सण उत्सव आहेत त्यामुळे झेंडूची मागणी वाढली आहे आणि कुठे कुठे वाढलेले आहे संपूर्ण शहर तुम्हाला सांगितले मी. आणि तेथील शहरातील जे काही शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा पण होत आहे. झेंडूच्या फुलांना प्रति किलो 60 ते 100 रुपये दर मिळत आहे. ओके, ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची बातमी होती. आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 3. चला बातमी नंबर 3 बघा. चला बातमी नंबर 3 बघा आता. बातमी नंबर 3 आहे हिंदुस्तान अमेरिका दरम्यान लवकरच मुक्त व्यापार करार होणार, माजी परराष्ट्र सचिवांचे वक्तव्य. बघा अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर हिंदुस्थानवर 50% टॅरिफ लादला असून तो लागू झालेला आहे. ओके, तर या नवीन टॅरिफमुळे हिंदुस्थान अमेरिका व्यापारी संबंधांवर ताण पडला आहे. यातच जी परराष्ट्र सचिव आहेत आणि राज्यसभा खासदार हर्षवर्धन श्रृंगला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हटलेलं आहे की हिंदुस्थान अमेरिका दरम्यान लवकरच मुक्त व्यापार करार होणार असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. व्हर्जिनिया येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत की हिंदुस्थानकडून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आपल्याला 50% कर भरावा लागेल. आम्ही त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. आता पर्यायी बाजारपेठांचाही शोध घेतला जाईल. आमचा ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड
किंगडमसोबत मुक्त व्यापार करार आहे. आम्ही युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार करण्याच्या जवळ आहोत. म्हणजेच आम्ही अनेक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतो. बघा, अमेरिकेच्या टॅरिफबद्दल बोलताना ते म्हणाले, अमेरिकेसोबत आमचे सर्वात व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत, जे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. आशा आहे की लवकरच अमेरिकेसोबत समाधानकारक मुक्त व्यापार करार होईल आणि ट्रम्प यांच्या हिंदुस्थान भेटीच्या पुढील टप्प्यात हे घडेल. ठीक आहे, जी माहिती होती ती माहिती तुम्हाला सांगितली. तर परराष्ट्र सचिव आणि राज्यसभा खासदार हर्षवर्धन श्रृंगलाल यांनी मोठं जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल ही माहिती होती. ठीक आहे, चला ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण पुढील बातमी समजून घेऊया. शेवटची बातमी, एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला, बातमी नंबर 4 बघा तुम्ही आता, शेवटची बातमी. चला, आता आपण 4 नंबरची बातमी बघणार आहोत आणि ही शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, कामाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो सेवा 1 सप्टेंबरपासून, बघा रोरो सेवा जी आहे ती 1 सप्टेंबरपासून मुंबई ते रत्नागिरी फक्त 5 तासात धावणार. काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. तर मुंबई वासियांसाठी आणि कोकणातील जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांसाठी एक मोठी भेट. रोरो सेवा ही जी सेवा आहे, रोरो सेवा ही 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, म्हणजे सुरू झालेली आहे. 1 सप्टेंबरपासून ही सुरू झालेली आहे सेवा, रोरो सेवा सुरू झालेली आहे. हे बघा, 25 नॉट्सचा वेग असलेली ही बोट दक्षिण आशियातील सर्वात वेगवान सेवा असेल. तर बघा, वैष्णोदेवी मंदिराजवळ भूस्खलन मृतांचा आकडा 30वर पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आणि कोकणातील प्रवाशांसाठी एक मोठी भेट तयार आहे. 1 सप्टेंबरपासून ही सुरुवात झालेली आहे. मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास आता समृद्धी मार्गाने खूप सोपा आणि जलद होणार आहे. महाराष्ट्र सरकार दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो रोल ऑन रोल, बघा त्याचा अर्थ काय, रोरो म्हणजे याचा अर्थ समजून घ्या. रोरो याचा अर्थ आहे रोल ऑन रोल ऑफ सेवा सुरू झालेली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर आता मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास जो आहे तो फक्त 5 तासात पूर्ण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या सेवेचा फायदा केवळ मुंबई आणि कोकणातील लोकांनाच नाही होणार, तर पर्यटकांसाठी बघा हा प्रवास एक रोमांचक समृद्धी अनुभवही असेल. ओके, तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी ती बातमी नंबर 4. तर दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो सेवा सुरू झालेली आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबई ते रत्नागिरी फक्त आता 5 तासात धावणार आहे. ओके, तर बघा ही बातमी शेवटची बातमी ती बातमी नंबर 4. ही बातमी पण आपण समजून घेतली. आणि आता आपण अजून एक महत्त्वाची माहिती समजून घ्या. 2 मिनिटाचा व्हिडिओ बाकी आहे, फक्त 2 मिनटं बघा, मग त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. अजून 2 मिनटं व्हिडिओ बघा, कामाची माहिती देतो तुम्हाला. ओके, चला 2 मिनटापर्यंत व्हिडिओ बघा. आता महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला अजून. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाच्या बातम्या बघितल्या, सर्व कामाच्या बातम्या बघितल्या. आपण 4 बातम्या बघितल्या, यामध्ये महत्त्वाच्या. आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली.
लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे त्याबद्दल माहिती आपण समजून घेतली. कोणत्या बहिणींना किती पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना किती पैसे मिळतील, या सर्व गोष्टी आपण सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या आहे. आता आपण बघा याबद्दल आपण सर्व समजून घेतलं. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर सर्व बातम्या असो सर्व समजून घेतलं. तुम्हाला सर्वांना माहीत आहे बघा आपल्या चॅनलवर ना जवळपास 26 किंवा 27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येतो, परंतु या एका व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी शेतकरी भावांसाठी असो, तरुणांसाठी असो, लाडक्या बहिणींसाठी असो, काही महत्त्वाच्या पावसासंदर्भात बातम्या असो, सर्व बातम्या सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे. सर्व माहिती आपण आजची सर्व माहिती बघितली. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही आता, कारण सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून गेलेली आहे आज रोजीची. ठीक आहे. सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही ना लाईक केलेलं नाही या व्हिडिओला लाईक करा पटापट. ज्यांनी केलं नाही ना त्यांनी लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब पण केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं हात जोडून सर्वांचं धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.